नमस्कार मंडळी, द वन विथ आर्ट या माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत। मंडळी, दिवाळीची सुरुवात झालेली आहे, तरीही आता त्याला महत्त्व असतं एका पणतीचं, आणि ती पणतीच घेऊन मी आज आली आहे। आज करतोय आपण हँगिंग पणती। असं हँग करता आली पाहिजे, तिला लटकवता आली पाहिजे। तर ह्या पणतीला करण्याचा प्रयत्न करूया। त्या पणतीसाठी लागणारं साहित्य थोडंसं चेंज केलं आहे मी। हे सगळे 6 mmचे मोती घेतलेले आहेत। त्याच्यामध्ये व्हाईट आहे, थोडेसे ब्लॅक घेतलेत, रेड घेतलेत, येलो आहेत, गोल्डन आहेत आणि ऑरेंज आहेत। तर ह्या पद्धतीने आपण मटेरियल घेतलेलं आहे। आता याच्यासाठी आपण सुरुवात करूया। तर सुरुवातीला आपण काय करणार, एक लाल, त्याच्यानंतर एक गोल्डन, दोन रेड, असं कॉम्बिनेशन घेऊन आपण एक 5चा गोल करून घेऊया। मी घेतला आहे एक लाल, एक गोल्डन, 2 लाल आणि एक पुन्हा गोल्डन, असं 5चा एक गोल करायचा आहे। या अगोदरही मी कलश हँगिंग केलेलं आहे आणि तुमच्यापैकी बऱ्याच लोकांनी ते केलेलंही असेल। बस तीच थीम आहे, फक्त आपण कलशाच्या जागेवर एक ज्योत करणार आहे। पण ज्योतीसाठी आपल्याला कलर कॉम्बिनेशन खूप गरजेचं असतं, नाहीतर ते ज्योतीसारखं दिसत नाही। म्हणून आता हा वेगळा थोडासा प्रयत्न। तर या ठिकाणी आपण हा एक चौकोन, पंचकोन म्हणा किंवा गोल म्हणा, हा करून घेतला। 5 मोती घेतले मी, एक लाल घेतला, 2 गोल्डन घेतले आणि 2 पुन्हा लाल घेतले। तर अशा पद्धतीने हे करून घ्यायचं आहे। तुम्ही एका सिंगल रंगामध्ये करू शकता किंवा हा भाग खाली असल्यामुळे कोणताही रंग वापरला तरी चालतं। पण मला थोडंसं आर्टिस्टिक आवडतं, म्हणून मी पुन्हा त्या ठिकाणी कलर्ड कॉम्बिनेशन घेण्याचा प्रयत्न केला आहे। तर आता आपण ह्या गोल्डन मण्याला जेवढे गोल्डन मोती येतील तेवढे जॉईंट करणार आहोत। या ठिकाणी पुन्हा 2 रेड घ्यायचे आहेत आपल्याला, 2 रेड, त्याच्यानंतर एक गोल्डन आणि पुन्हा एक रेड, कारण एक मोती आपल्याजवळ आहे आणि 4 मोती आपल्याला घालावे लागतील। 2 रेड घेतले, एक गोल्डन, एक रेड। तर या गोल्डन मोत्यातून नीडल पुन्हा घेऊन जायची। आता आपल्याला 5-5चे गोल करायचे आहेत आणि असे 9 गोल करायचे आहेत, म्हणजेच 8 गोल करून 9वा जोडायचा आहे। पुन्हा या गोल्डन मोत्यामध्ये आपण आणणार आणि खाली, म्हणजे खालच्या बाजूला एक मोती राहील आणि वरती 2 मोती राहील। ह्या पद्धतीने याला जोडत जायचं आहे। पुन्हा एकदा दाखवते। आता आपण खाली आलो आहे, म्हणून एक रेड, एक गोल्डन आणि 2 पुन्हा रेड, असे 4 मोती घातलेत, कारण आपण खालच्या बाजूनी वायर आहे आपली, म्हणून अशा पद्धतीने। आता वायर वर आली, त्याच्यामुळे आपल्याला पुन्हा 2 रेड मोती घालावे लागतील। अशा पद्धतीने मी 8 हे करून घेते। 3 झालेले आहेत, पुन्हा 8 करून घेते, 5 करून घेते आणि मग 9वा आपण जोडून घेऊ। आता हे 8 झालेले आहेत, त्याच्यामध्ये आपल्याला 9वा जोडून घ्यायचं आहे। आता ही वायर खाली आली आहे, म्हणून एक रेड टाकायचा, कारण खालची बाजू आहे। त्याच्यानंतर या गोल्डन मोत्यातून बाजूच्या टाकून घ्यायची नीडल आणि या ठिकाणी 2 मोती घातले की आपलं हे सर्कल कंप्लीट झालं आहे, म्हणजे हा झाला आहे आपला बेस। आता पुन्हा वायर आपल्याला गोल्डन मोत्यातून घालून फिरवून घ्यायची। या रेड मोत्यातून प्लस गोल्डन मोत्यातून
अशी वायर फिरवून घ्यायची. हा आपला खालचा एक बेस तयार झाला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, या प्रत्येक मोत्यावरती हे आतमध्ये 9 मोती आले आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9 आणि बाहेर 18 मोती आले आहेत. तर याच्यापैकी प्रत्येक मोत्यावरती आपल्याला एक एक चौकोन करायचं आहे. चौकोनासाठी सुरुवातीला प्रत्येक मोत्यावर करायचं म्हणजे एक मोती आपला ऑलरेडी आहे म्हणून 3 मोती सुरुवातीला घातले आणि नंतर 2-2 मोती घालून हे चौकोन आपल्याला पूर्ण करायचे आहेत. बघा, हा एक झाला. आता हा दुसरा झाला. हा एक चौकोन झाला. त्याच्यानंतर पुन्हा आता 2 मोती घालायचे आहेत, कारण आपल्याजवळ 2 मोती ऑलरेडी आहेत म्हणून 2 मोती घालायचे आहेत आणि अशा पद्धतीने हे चौकोन पूर्ण करायचे आहेत. तर त्याच्यापैकी हे चौकोन किती होते? 18 आणि 18 पैकी 8 चौकोन झाल्यानंतर 9व्या चौकोनाच्या टॉपवरचा मोती मी ब्लॅक घालणार आहे. आता हे 2 झालेत. असे पुन्हा बाकीचेच करून घेते मी आणि मग तुम्हाला दाखवते. हे चौकोन आपले कंप्लीट झाले आहेत. आता बरोबर 8 मोती रेड झाल्यानंतर 8 चौकोन झाल्यानंतर मी एक मोती हा ब्लॅक घेतलेला आहे. तर हे आपल्याला इथून पुढे जायचं आहे. इथून पुढे जाऊन काय करायचं, या ब्लॅकच्या आजूबाजूचे 2 मोती सोडून द्यायचे आणि त्याच्या वरच्या मोत्यावरती चौकोन करायचे. म्हणजे एक सोडून पुढच्या याच्यावरती चौकोन करायचा. आता आपल्याला या मोत्यावरती चौकोन करायचा. एक सोडून द्यायचा त्याच्या बाजूचा. दोन्ही मोत्याच्या आजूबाजूला आपण सोडून देणार आहे आणि हे चौकोन करत नेणार आहे. आता त्याच्यासाठी मी काय करणार आहे, बॉर्डरचा एक मोती हा गोल्डन घेणार आहे, कारण त्याची बॉर्डर आपल्याला गोल्डन करायची आहे. तर त्यासाठी हे 3 मोती घेतलेत मी आणि ही नीडल याच्यात घालून घेतली. आता पुन्हा नीडलला फिरवून न्यायचं. त्याच्यामधले 2 मोती आपल्याला गोल्डन लागतील. तर या ठिकाणी 2 मोती गोल्डन घेऊ आपण आणि 1 मोती रेड घेऊ. त्याच्यानंतर हे फिरवत न्यायचं आणि गोल्डन मोती घालण्याचं कारण तिथे आपल्याला बॉर्डर ही गोल्डन करायची आहे. त्याच्यासाठी आपण या ठिकाणी गोल्डन मोती घेतले. आता या उरलेले सर्व चौकोन हे रेडमध्ये करायचे. तर इथपर्यंत करते मी आणि पुढच्या ह्याच्यामध्ये मात्र बाजूचे काठावरचे 2 पुन्हा गोल्डन घ्यायचे. तेवढं करते मी आणि मग पुढची स्टेप. या ठिकाणी पुन्हा बॉर्डरवरचे 2 मोती आपल्याला गोल्डन घ्यायचे आहेत आणि ही लाईन आपली कंप्लीट झाली. आता आपल्याला हा गोल्डन मोत्याचा चौकोन सोडून द्यायचा आणि ह्या उरलेल्या 4 मोत्यांवरती आपल्याला चौकोन करायचे आहेत. त्याच्यासाठी आपल्याला नीडल या इथल्या मोत्यामध्ये घेऊन यायला लागेल आणि पुन्हा बाउंड्रीवरचे 2 मोती मात्र गोल्डन घ्यायचे. आता या ठिकाणी मला पुन्हा 2 गोल्डन घ्यावे लागतील कारण ते काठावरचे मोती आहेत.
बॉर्डर आपल्याला गोल्डन करायची आहे, त्याच्यासाठी आपण हे गोल्डन मोती घेतलेत. आता या ठिकाणी पुन्हा एक चौकोन करायचं आपल्याला. आता मधले चौकोन हे रेड मोत्यावरती करायचे आणि काठावरचे मात्र गोल्डनमध्ये करायचे. तर हा काठावरचा एक आणि त्याच्या बाजूचा हे दोन रेड आणि बॉर्डरवरचा गोल्डन मोती घेऊन करायचा. हा पुन्हा एक आपल्याला रेड मोत्यासोबतच करायचा आहे. आणि या कॉर्नरचं मात्र आपल्याला गोल्डन मोत्यासोबत करायचं आहे. इथे दोन्ही आपल्याला गोल्डन मोती घ्यायचे आहेत. हे दोन गोल्डन मोती घेऊन हे चौकोन आपण पूर्ण केलं आहे. आता पुन्हा गोल्डन मोत्याचा भाग सोडून द्यायचा आणि मधल्याच दोन मोत्यांवरती आपल्याला चौकोन करायचे. त्याच्यापैकी काठावरच्या मोत्या म्हणजे काठावरचा जो चौकोन आहे बॉर्डरवरचा त्या चौकोनात मात्र दोन्ही मोती हे गोल्डन घ्यायचे. आता या ठिकाणी आपल्याला पुन्हा दोन गोल्डन मोती घ्यायचे आणि एक रेड मोती घ्यायचा. आणि हा चौकोन पूर्ण करायचा. हा 3 मोत्यावरती केला आहे. 3 मोती करून घेऊन आणि त्याच्या पुढचा मात्र 2 मोती घेऊन तर त्या ठिकाणी आपल्याला बाउंड्रीवरचे मोती हे गोल्डन घ्यायचे आहेत. आता या ठिकाणी आपल्याला दोन्ही मोती गोल्डन घ्यायचे आहेत आणि हा कॉर्नर कंप्लीट करायचा. बघा आता या ठिकाणी आपण दोन्ही गोल्डन मोती घेऊन हा कॉर्नर कंप्लीट करूया. गोल्डन मोती घेण्याचं कारण आपल्याला बॉर्डर गोल्डन करायची होती, बस एवढंच. तुम्हाला जर प्लेन करायचं असेल तर काही प्रॉब्लेम नाही, प्लेन करा. पांढरी बॉर्डर केली तरी छान दिसते, पण आपण जेव्हा पणत्या लावतो त्या पणत्यांना आजकाल बॉर्डर येते. मी स्वतःसुद्धा मातीच्या पणत्या विकत आणते अजूनही आणि त्या मातीच्या पणत्यांना घरी कलर करते. पूर्वी आपण काय करायचं, पूर्वी असं होतं की आमची आई चुना जो असतो पाण्याला लावण्याचा तो चुना आणून देऊन त्याला कलरिंग करायला लावायची. आता बघा याच्यामध्ये मी काय केलं, ही गॅप दिसते म्हणून मग मी याच्यामध्ये एक छोटा 4 mm गोल्डन मोती टाकला आणि ही गॅप भरून टाकली अशा पद्धतीने. आता सेम आपल्याला या बाजूला करून घ्यायचं, असंच्या असंच करायचं. त्यासाठी मी धागा या बॉर्डरच्या सर्व मोत्यांमधून पास करून नेणार आहे. म्हणजे ती बाजू पण फिक्स होते, टाईट होते. बघा सगळे बॉर्डरचे मोती त्याच्यामध्ये मी कव्हर केले आणि सेम आपल्याला इकडच्या बाजूला सुद्धा करून घ्यायचं आहे. तर ते मी करून घेते आणि मग तुम्हाला ज्योत कशी करायची दिव्याची ती दाखवते. आता ही छान पणती आपली तयार झाली. आता याची ज्योत करायची आहे आणि हँगिंग करायचं आहे, त्याच्यासाठी आपण ह्या पद्धतीने केलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला ज्योत करण्यासाठी काय करायचं आहे, तर मी थोडंसं कलर कॉम्बिनेशन चेंज करणार आहे आणि रिअलिस्टिक हे देण्यासाठी, त्याला लुक देण्यासाठी म्हणून मी थोडंसं बदल करणार आहे. तर याच्यामध्ये मी काय केलं, एक व्हाईट, एक ब्लॅक आणि एक व्हाईट असे 3 मोती ओवून घेतलेत.
ठीक आहे. त्याच्यानंतर आता आपण ह्या ब्लॅक मोत्यामध्ये वर घेऊन जाऊ. इथे पुन्हा आपल्याला एक व्हाईट, एक ब्लॅक आणि एक व्हाईट असा पुन्हा एक चौकोन करून घ्यायचा आहे. बघा, एक केला, आता पुन्हा एक करणार आहे. आता या व्हाईटवरती आजूबाजूचे जे दोन व्हाईट मोती आहेत त्याच्यावरती एक व्हाईटच मोत्याचा पुन्हा एक चौकोन आपल्याला करून घ्यायचा आहे. म्हणजे चौकोन दोन वाढवून घ्यायचे आहेत. आजूबाजूला दोन्ही व्हाईट मोत्यांवरती चौकोन वाढवून घ्यायचे आहेत. ह्याच्यावरती एक चौकोन केला आपण. आता त्याच्या बाजूच्याही मोत्यावरती आपण एक चौकोन करून घेणार आहे. त्यासाठी आपण इकडून ही नीडल घेऊन जाऊ आणि इकडच्या मोत्यावरती, इकडच्या व्हाईट मोत्यावर पुन्हा एक चौकोन करून घ्यायचा आहे. ही जी पद्धत आहे ही मी माझ्या एका व्हिडिओमध्ये वापरलेली आहे. जे कॅन्डल होल्डर मी तयार केलं ते ह्याच पद्धतीने केलं आहे. पण त्या ठिकाणी आपण ते पाकळीचा व्ह्यू दिला. आता या ठिकाणी आपल्याला त्याच पद्धतीने ज्योत तयार करायची आहे आणि ज्योतीला रिअलिस्टिक व्ह्यू आला पाहिजे म्हणून आपण ह्या पद्धतीने करतोय. आता आपल्याला ह्या इथल्या ब्लॅक मोत्यावरती नीडल घेऊन यायची. मधल्या ब्लॅक मोत्यावर नीडल घेऊन यायची. अगदी लवकर होणारी आहे आणि आपण या ठिकाणी फक्त चौकोन वापरलेले आहेत. फार कठीण नाही आहे. 4 मोती ओवून जो चौकोन तयार होतो तेच चौकोन वापरून आपण ही कलाकृती तयार केलेली आहे. आता या ठिकाणी पुन्हा आपल्याला व्हाईट चौकोन करून घ्यायचा आहे. 1 आणि 2 मोती ओवून व्हाईट चौकोन करून घ्यायचा आहे. तर आपल्याला वर जायचं आहे. वरच्या व्हाईट मोत्यावरती जायचं आहे. तर या ठिकाणी पुन्हा आपण एक व्हाईटच चौकोन करून घेणार आहे. आता पुन्हा आपल्याला 2 चौकोन करायचे आहेत पण ते व्हाईट नाही करणार आपण. आता आपण येलो मोत्यावरती एक चौकोन करून घेणार आहे आणि एक ऑरेंज मोत्यावरती म्हणजे नारिंगी मोत्यावरती. ज्योतीचा जो रंग असतो ना त्या पद्धतीने मी याला व्ह्यू द्यायचा प्रयत्न करते आहे. थोडीशी ड्रॉइंगची आवड आहे अगदी लहानपणापासून आणि त्यामुळे सीनरी करायचा म्हणजे खूप जास्त सवय होती किंवा शौक होता असं म्हणायला हरकत नाही. हॉबी होती ती माझी आणि त्यानुसार मी हे सगळं करते आहे. आता या ठिकाणी मी एक ऑरेंज चौकोन करते आहे. बघा, काठावरती एक ऑरेंज करते आहे. हे चौकोन आपले पूर्ण झाले. आता आपण नीडल वर फिरवून घेऊ. इकडच्या ऑरेंज कलरच्या मोत्यामध्ये ही नीडल आपल्याला घेऊन यायची आहे. आता या ठिकाणी मी एक ऑरेंज मोती घालणार आहे आणि 3 व्हाईट मोती घालणार. 5 व्हाईट मोती घालणार आहे. 1 2 3
4 आणि 5 असे 6 मोती मी टाकून घेतलेत बघा. एक ऑरेंज आणि हे 5 व्हाईट. आता ही नीडल या कोपऱ्यावरच्या व्हाईट मोत्यात न्यायची आहे. ह्या व्हाईट मोत्यात नेऊन ही नीडल आपल्याला इकडच्या बाजूने घेऊन जायची आहे. ही नीडल फिरवायची आणि चौकोनातून बरोबर या टोकावरच्या एका मोत्यावर घेऊन जायची. तर इथे आणली. पुन्हा आपल्याला 5 व्हाईट आणि एक ऑरेंज असे एवढे मोती आपण घालून घेणार आहे. 1 2 3 4 आणि 5. 5 व्हाईट घातले, एक ऑरेंज कलरचा मोती घातला. असे 5 मोती घातलेत आणि ह्या ऑरेंज कलरच्या मोत्यातून नीडल टाकून घ्यायची. अशा पद्धतीने एक मोती जास्त झाला आहे माझा बहुतेक. याच्यामध्ये आपण एक एक मोती जास्त घेतला आहे, पण हरकत नाही. या ठिकाणी थोडंसं टाईट ओढून घ्यायचं. असं टाईट ओढून घ्यायचं आणि ही नीडल आता आपल्याला या बाजूला घेऊन यायची. अशी याची सुंदरशी ज्योत तयार झाली आहे. याच्यामध्ये ऑरेंज मोती एखादा आपण वाढवू शकतो. इथपर्यंत ऑरेंज मोती एखादा घेतला तरी काही प्रॉब्लेम येणार नाही. आता आपल्याला ह्या नीडल वरच्या टॉपवरच्या मोत्यावरती एक गोल करून घ्यायचा अडकवण्यासाठी. अशा पद्धतीने ही याची ज्योत तयार झाली. आता याला 2 प्रकारे हे करता येतं अडकवण्यासाठी. या ठिकाणी एक तर दोन्ही ज्योतीला एक चौकोन करायचा, त्याच्याभोवती गोल करून तो गोल अडकवायचा. म्हणजे ही अशा पद्धतीने जर केलं तर काय होईल, एक असंही अडकवता येईल किंवा असं आडवंसुद्धा घालता येईल. तर ह्या पद्धतीने जर करायचं असेल तर ह्या पद्धतीनेही आपण करू शकतो. नाही तर मग अशी नॉर्मल कडी करता येते. तर आपण आता काय करूया, आपण दुसऱ्या बाजूची ज्योत करून घेऊ आणि त्यानंतर ह्या वरच्या कडीचा विचार करू. तर मी ती करून घेते आणि मग तुम्हाला फायनली दाखवते. आता ही ज्योत कंप्लीट केली मी आणि या ठिकाणी थोडा चेंज करून पाहिला. याच्यामध्ये 2 ऑरेंज मोती घातले. इकडे सिंगल सिंगल घातलं तर इकडे 2 घातलेत. आता हे 7 मोत्यांचा एक गोल, हे 4 mm मोती घेतलेत मी आणि 7 मोती घालून याला पॅक करून घेऊया. तसंच या इकडच्या बाजूनी सुद्धा आपल्याला करून घ्यायचं आहे. आता हे करताना काय करायचं, ही ज्योत बरेचदा ना म्हणजे धागा जेव्हा आपण कमी जास्त ओढतो तेव्हा ती तिरपी होण्याची शक्यता आहे. तर त्यासाठी काय करायचं, हे जे बाजूचे मोती आहेत या मोत्यासोबत याला पॅक करून टाकायचं. कसं करायचं ते दाखवते मी. ही नीडल मी खाली आणते आहे. आणि आता या ठिकाणचा हा जो रेड मोती आहे जो आपण सोडून दिला होता, या मोत्यातून नीडल नेऊन आपल्याला पूर्ण गोल फिरवून घ्यायची. बघा या ठिकाणी हा असा टाईट होऊन जातो. तर ही नीडल या ठिकाणी आपल्याला फिरवून घ्यायची, कारण इकडची बाजू आपण पॅक केली होती पण इकडची बाजू करायची राहून गेली. तर हा जो धागा आहे हा पांढऱ्या मोत्यातून आणलेला, काळ्या मोत्याच्या बाजूला जो आपण एक रेड मोती सोडला त्या मोत्यातून घेऊन वर न्यायचं आणि अशाच पद्धतीने ही दोन्ही साईड आपल्याला पॅक करून घ्यायच्या. त्या करून घेते आणि मग फायनल प्रॉडक्ट तुम्हाला दाखवते.
अशी ही सुंदरशी पणती आपली एक तयार झाली. हँगिंग पणती आहे. बॅक साईडनी ही अशी दिसते. त्याच्यानंतर बॉर्डरला अशा पद्धतीने दिसते. त्याच्यामध्ये आपण आता हा LED एक टाकून बघूया. आणि ही या पद्धतीने आपल्याला अशी लटकवायची आहे. आता कदाचित उजेडात तुम्हाला व्यवस्थित दिसत नसेल, पण अंधार केल्यानंतर खूप सुंदर दिसते. आणि ही मी अगोदर केलेली पणती आहे. या पणतीतही आपण हा दिवा टाकून बघूया. ही ब्राऊन कलरमध्ये केली, प्लस या ज्योतीमध्ये मी शेड केले थोडेसे. तुम्हाला मी माझी ही कलाकृती कशी वाटली ते नक्की कळवा. मी ही हँग करून कशी दिसते ते दाखवण्याचा प्रयत्न करते. ही कलाकृती तुम्हाला कशी वाटली ती नक्की कळवा. त्याच्यानंतर जे चॅनलला नवीन असतील त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून सगळ्या नवीन कलाकृती तुम्हाला मिळायला, नोटिफिकेशन मिळायला मदत होईल. त्यानंतर बेल आयकॉन नक्की प्रेस करा आणि कमेंट लिहा. शक्यतोवर पॉझिटिव्ह लिहा, कारण दिवाळी आली आहे आणि आपल्याला सगळीकडे पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स सगळ्यांना द्यायचे आहेत. भेटूया अशाच नवीन कलाकृतीसोबत. तोपर्यंत धन्यवाद आणि नमस्कार.